नमस्कार, वर्षा किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण राजमा बनवणार आहोत। तर त्यासाठी मी इथे 1 वाटी राजमा साफ करून स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि रात्रभर 10 ते 12 तास पाण्यामध्ये भिजून घेतलेला आहे। नंतर त्यामधलं पाणी काढून 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। आता आपण बाकीचं साहित्य बघू। इथे मी 2 मोठ्या आकाराचे कांदे बारीक कट करून घेतलेले आहे। 2 मध्यम आकाराचे टोमॅटो सुद्धा इथे मी बारीक कट करून घेतलेले आहे। तुम्ही टोमॅटो प्युरी सुद्धा इथे करू शकता। थोडासा मी इथे कोथिंबीर घेतलेला आहे। 2 ते 3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे। 2 ते 3 चम्मच मी इथे लसूण अद्रक ठेचून घेतलेला आहे। ठेचून घेतल्यामुळे चव छान येते भाजीला। चवीनुसार मी इथे मीठ घेतलेलं आहे। 1 चम्मच मिरची पावडर, अर्धा चम्मच हळद, थोडासा मी इथे गरम मसाला घेतलेला आहे, पाव चम्मच किंवा त्यापेक्षा थोडासा कमी। 1 चम्मच मी इथे मटन मसाला घेतलेला आहे। तुम्ही राजमा मसाला सुद्धा घेऊ शकता आणि 1 ते 1.5 चम्मच मी इथे धनिया जिरा पावडर घेतलेली आहे। आता आपण खडे मसाले बघू। 1 चम्मच मी इथे जिरे घेतलेले आहे, थोडीशी दालचिनी, 1 मोठी विलायची, 3 ते 4 लवंग, थोडीशी जावित्री, 2 हिरवी विलायची आणि तेजपत्ता। तर पहिले आपण आता राजमा बनवायला सुरुवात करू। कुकर गरम करायला ठेवलं। आता यामध्ये आपण तेल टाकू। 2 ते 3 चम्मच यामध्ये मी तेल टाकलेलं आहे। हलकसं तेल गरम झालं की तेजपत्ता टाकायचा। तेजपत्ता झाला की यामध्ये टाकायचे खडे मसाले आणि मिनिटभर आपण हे खडे मसाले तेलामध्ये परतून घेऊ। तेल जास्त गरम करायचं नाही, नाहीतर मग खडे मसाले जळू शकतात। 1 मिनिटभर आपण छान असे खडे मसाले तेलामध्ये परतून घेतले। आता यामध्ये आपण कांदा टाकू। शक्यतो कांदा टोमॅटो बारीकच कापून घ्यायचं। आता छान कांदा आपण चांगला लालसर रंगावर भाजून घेऊ। तर तुम्ही बघू शकता इथे छान असा कांदा आपण लालसर रंगावर इथे भाजून घेतलेला आहे। आता यामध्ये आपण लसूण अद्रक टाकू आणि लसूण अद्रक सुद्धा 1-2 मिनिटं या मसाल्यामध्ये परतून घेऊ। लसूण अद्रक आपण परतून घेतली। आता यामध्ये आपण मसाले टाकू। मिरची पावडर, हळद, धना जिरा पावडर आणि मटन मसाला। सर्व मसाले टाकून आपण 1 मिनिटभर याला तेलामध्ये परतून घेऊ। गॅसची फ्लेम इथे आपल्याला लो ते मीडियमच ठेवायची आहे। छान असा मसाला आपले इथे परतून झाले। आता यामध्ये आपण बारीक केलेला टोमॅटो टाकू। टोमॅटो सुद्धा आपण 2 ते 3 मिनिटं छान असं मसाल्यामध्ये मऊ शिजून घेऊ। यामध्ये टाकूया 2 ते 3 हिरवी मिरची, मिक्स करून घेऊ। तर तुम्ही बघू शकता इथे टोमॅटो छान असे मऊ झालेले आहेत आणि मसाला सुद्धा आपला छान असा शिजलेला आहे। कढईला सुद्धा छान असं तेल सुटलेलं आहे। आता यामध्ये आपण राजमा टाकू। मिक्स करून घेऊ आणि 3 ते 4 मिनिटं आपण हा राजमा मसाल्यामध्ये परतून घेऊ। मसाल्यामध्ये छान राजमा परतून घ्यायचा। आता यामध्ये आपण पाणी टाकू। तर 2 ग्लास मी इथे पाणी टाकलेलं आहे। पाणी टाकून थोडंसं आपण ही भाजी मिक्स करून घेऊ आणि यामध्ये चवीनुसार मीठ टाकू। मीठ टाकून परत थोडीशी फिरून घेऊ आणि भाजीला 1 उकळी काढून घेऊ। या भाजीला उकळी आलेली आहे। आता यामध्ये आपण गरम मसाला टाकू। गरम मसाला टाकून मिक्स करून घेऊ आणि कुकरचं झाकण लावून घेऊ। कुकरचं झाकण लावून लो ते मीडियम फ्लेमवरती कुकरच्या आपल्याला 4 ते 5 शिट्या इथे काढून घ्यायच्या आहे। 4 ते 5 शिट्ट्या
झालेले आहे आणि कुकरमधली मी संपूर्ण वाफ जाऊ दिली आहे। आता आपण कुकरचं झाकण खोलून बघू आणि यावरती आपण थोडासा कोथिंबीर टाकू। तर आपण राजमा चेक करून बघू। तर तुम्ही बघू शकता इथे छान असा राजमा इथे मऊ शिजलेला आहे। जर तुम्ही लाल राजमा वापरत असाल तर अजून थोडा वेळ राजमा शिजू द्या। लाल राजमा शिजायला थोडासा वेळ लागतो। तर तुम्ही बघू शकता छान असा मसालेदार राजमा आपला इथे तयार झालेला आहे। राजमा कोणाकोणाला आवडतो कमेंट करा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा। धन्यवाद।